मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्त शहरात 1200 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रूट मार्च केला। वर्षातून एकदा येणाऱ्या रमजान ईद सणानिमित्त सोलापूर शहरात 5 ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून सार्वजनिक नमाज पठण करण्यात येतं। होडगी रोडवरील आलमगीर ईदगाह, रंगभवन चौकातील अहिले हदीस ईदगाह, जुनी मिल परिसरातील पापैया तालीमजवळील ईदगाह, पानगल हायस्कूल ईदगाह आणि आसार मैदान येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नमाज पठण करतात। या ईदगाह मैदानावर नमाज पठणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपायुक्त, 4 सहाय्यक पोलीस आयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 65 पोलीस उपनिरीक्षक, 1200 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्ड, राज्य राखीव दलाची 1 कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरातील मोठमोठ्या 13 मस्जिदींजवळ नमाज पठणाच्या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर 33 ठिकाणी सशस्त्र फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत। त्याशिवाय खरेदीसाठी भरवण्यात आलेल्या मीना बाजार, बेगम बाजार, नई जिंदगीमधील अमीना बाजार या ठिकाणीही स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान शहर परिसरात विविध मार्गांवरून रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च करण्यात आलं। आज रोजी सोलापूर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री तांबडे साहेब, डीसीपी 2 गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा रूट मार्च घेण्यात आलेला आहे। रूट मार्च आसर मैदान, दत्त चौक, त्यानंतर समाचार चौक, माणिक चौक, मारायबाग चौक, विजापूर वेस, बेगमपेठ चौकी ते पूनम गेट विसर्जन करण्यात आले आहे। रूट मार्चमध्ये एकूण अधिकारी 1 ACP, त्यानंतर 21 PI आणि 4 PI, 21 API PSI आणि 269 कर्मचारी सामील झालेले आहेत। रूट मार्च एक चांगल्या प्रकारे उद्याच्या सणानिमित्त हा काढण्यात आलेला आहे। आज रोजी माननीय CP साहेब, तांबडे साहेब, 2 मॅडम तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातील ईदगाह मैदान, रंगभवन आसन, पानगल, होडगी रोड, त्याचबरोबर जुना मिल कंपाऊंड येथील ईदगाहची पाहणी केलेली आहे।